सकाळची वेळ आहे. मी व्हिडिओ बनवण्याची सुरुवात केली होती तेवढ्यात माझं लक्ष ह्या कबुतराकडे गेलं. बघा, आमच्या जो ओव्हरहेड टँक आहे त्याचं जी पाईपलाईन आहे तिथे एक कॉक आहे आणि त्या कॉकमधून केवळ थोडंसं एक थेंब पाणी टपकतं आहे आणि ते एक थेंब पाणी पिण्यासाठी या कबुतराचा बघा किती संघर्ष आहे. त्याने अगदी वेल बॅलन्स करून घेतलं आहे स्वतःला आणि एक थेंब अगदी अमृतासारखं तो पितो आहे. बघा, पशुपक्ष्यांना किती काळजी असते स्वतःच्या जीवनाची आणि आम्ही मानव किती आपली संपत्ती सहज विखरून टाकतो. सुप्रभात मित्रांनो, मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर ॲडव्हेंचर. आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात्म्याला माझा सप्रेम नमस्कार. दोस्तों, मैं हूँ आप सभी का दोस्त हैप्पी राइडर एडवेंचर. आप सभी में विराजित अंतरात्मा को मेरा सप्रेम नमस्कार. आजची शांत आणि प्रसन्न सकाळ आहे. सर्वांना सुप्रभात. मित्रांनो, संध्याकाळची वेळ आहे. मी वॉकिंगला निघालेलो आहे. हे बघा, समोर KFCचं आउटलेट आहे, त्याच्या बाजूला रिलायन्स पेट्रोल पंप आहे आणि मेट्रोवर हा उड्डाणपूल आता तयार होतो आहे. उड्डाणपुलाची तशी तर खूप आवश्यकता आहे, कारण इथे मेट्रोचं काम चालू झाल्यापासून ट्रॅफिक जामची समस्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. पण उड्डाणपुलामुळे, ओव्हरब्रिजमुळे थोडंसं ट्रॅफिक मिळतो, ट्रॅफिक क्लिअर व्हायला. मेट्रोचं काम असल्यामुळे आजूबाजूला बरंचसं कन्स्ट्रक्शनचं साहित्य आणि अनावश्यक गोष्टी पडलेल्या आहेत, त्यामुळे पण काही प्रमाणात अडचण निर्माण होते. महानगरपालिका लवकरच याची साफसफाई करणार. बाजूलाच रिलायन्स पेट्रोल पंप आहे आणि CNG गॅसचा पंप आहे. वेकफिटचं आउटलेट आहे. हा मोठाच्या मोठा ब्ल्यू काचेचा टावर आहे. शांती एजन्सी. वेकफिटला फार छान शोरूम आहे इथे. आता आपण हळूहळू पुढे चाललेलो आहोत. उड्डाणपुलाच्या खालून आणि रस्त्याच्या मध्यभागी एक चालण्याची जागा आहे, तिथनं आता आपण क्रॉस करून घेतो आहे. आता मी रस्त्याच्या ह्या बाजूला आलेलो आहोत आणि हे बघा, मीरा भाईंदर महानगरपालिकेची किती विस्तार झालेला आहे. वर्दळ पण वाढलेली आहे, ट्रॅफिक डेन्सिटी वाढलेली आहे. ही बघा, आमची मीरा भाईंदर महानगरपालिकेची सिटी बस, MBMTची बस. ही खाजगी प्रायव्हेट ट्रॅव्हल्स आहे, ती चाललेली आहे आणि आमच्याकडे आता ट्रॅफिकचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. हे आहे तुंगा हॉस्पिटल, बऱ्यापैकी मोठं हॉस्पिटल आहे. हे मीरा रोड ईस्ट मध्येच आहे. बाजूला आहे कुंडली ज्वेलर्सचं शोरूम आहे. संध्याकाळची वेळ असल्यामुळे लाईट, झगमगाट, प्रकाश, रोशनी भरपूर आहे. मित्रांनो, आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला अवश्य कॉमेंट्स करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.